राज्यातील विधानसभा लढतींचं चित्र कालच स्पष्ट झालंय आणि आजपासून प्रचाराचा धुरळा सुरू होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज साताऱ्यात 2 सभा असतील। दुसरीकडे कोल्हापुरात शिंदे फडणवीस अजित पवारांची एकत्र सभा होणार आहे, तर उद्धव ठाकरे देखील त्यांच्या प्रचाराला कोल्हापुरातनं सुरुवात करतील। अंबाबाईचं ते दर्शन घेतील। रत्नागिरीत बाळ मानेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा होईल, तर बारामतीमध्ये आज शरद पवार वकील, डॉक्टर आणि व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात बोलतील। भंडाऱ्यात नाना पटोले आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, तर यवतमाळमध्ये राज ठाकरेंची संध्याकाळी सभा होणार आहे। काँग्रेस बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या प्रचाराचा देखील शुभारंभ होईल। आपण ही 6 दृश्य बघतोय। साताऱ्यात शिंदेंच्या सभा, कोल्हापुरात महायुतीची उद्धव ठाकरे आज रत्नागिरीत सभा घेणार आहेत, तर पटोले देखील आज प्रचाराचा नारळ फोडतील। बारामतीत वकील आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात शरद पवार बोलतील, तर यवतमाळमध्ये आज राज ठाकरेंची सभा होणार आहे। त्यामुळे काल राज्यातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आज निवडणुकांचं मैदान या सगळ्या सभा गाजवणार आहेत, हे नेते गाजवणार आहेत। आपण बघतोय आज राज्यात विविध ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या सभा आहेत। ही 6 दृश्य आपल्याला सांगू शकतात आज कुठे कुठे नेमक्या सभा। विशेषतः साताऱ्यात जर आपण बघितलं शिंदेंची सभा आहे, तर कोल्हापुरात महायुतीची सभा। या महायुतीच्या सभेसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तिघेही या कोल्हापुरात महायुतीच्या सभेसाठी उपस्थित असणार आहेत, तर उद्धव ठाकरे रत्नागिरीत सभा घेतील। अंबाबाईचं दर्शन सुद्धा ते घेणार आहेत। पटोले प्रचाराचा नारळ फोडतील आणि बारामतीत आपण बघतोय शरद पवारांच्या देखील सभांचा धडाका सुरू झालेला आहे। बारामतीत शरद पवार आज वकील आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात बोलतील, तर यवतमाळमध्ये आज आता राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधतात बघावं लागणार आहे। तर आपल्यासोबत राज्यभरातनं वेगवेगळ्या ठिकाणून आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। संभाजीनगरहून मोहसिन शेख आपल्यासोबत आहे, पुण्यातनं राहुल कुलकर्णी आणि नाशिकमधनं प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊया संभाजीनगरला। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मोहसिन, आज संभाजीनगर, बीड एकूणच मराठवाड्यामध्ये आज कोणाकोणाच्या प्रचार सभा असणार आहे? सौरभ, नक्कीच काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे, त्यामुळे विधानसभांच्या रणांगणामध्ये कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार हे चित्र आता स्पष्ट झालेले आहे। त्यामुळे दिवाळीचे फटाके संपले आणि आता प्रचाराचे आरोप प्रत्यारोपाचे फटाके आजपासून फुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। संभाजीनगरमध्ये आज पहिली सभा MIMचे नेते अकबर ओवैसी यांची होते। आपण जर बघितलं तर अकबर ओवैसी यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारापासून MIMने लांब ठेवलं होतं, मात्र यंदाच्या या विधानसभा निवडणुकीत पहिली सभा अकबर ओवैसी यांची होत आहे। तर उद्या लातूरमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे, त्यानंतर 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे। त्यामुळे एकंदरीत आता आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणता येईल आणि आजपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैदी देखील एकमेकांवर झाडल्या जाण्याची शक्यता आहे। एकंदरीत एका बाजूला महायुतीमध्ये 3 पक्ष आहे आणि महाविकास आघाडीमध्ये 3 असे प्रमुख 6 पक्ष आहे आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोप होऊ शकतात। वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका केली जाऊ शकते आणि यासाठी वेगवेगळ्या ज्या सभा आहे त्या देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या सभांमधून आता कोणते नेते काय बोलतात आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणते कोणते मुद्दे जे आहेत तर समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मराठवाड्यात आज पहिली सभा जी आहे तर अकबर ओवैसी यांची होते आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळणार आहेत। सौरभ, निश्चितच मोहसिन, आपण जाऊया पुण्यात। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, पश्चिम महाराष्ट्रातले नेमके काय अपडेट्स? सुरुवातीला तर बारामतीपासून आपण करू। बारामतीमध्ये 5 सभा आहेत। आजच्या ज्या व्यापारी आणि इतर मंडळींची शरद पवार बोलतात त्या बैठका आहेत छोट्या छोट्या, आणि तशा एकूण 3 बैठका बारामतीत असणार आहेत। परंतु त्याच्या आधी आज सकाळपासून सुपा असेल किंवा बारामती विधानसभा मतदारसंघाचे इतर 4 भाग असतील, अशा एकूण 5 ठिकाणी शरद पवार स्वतः सभा घेणार आहेत आणि त्याची सांगता आजच्या दिवसाची असेल ती बारामतीतल्या छोट्या बैठकांनी। आपल्याला कल्पना आहे की बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार, खरी तर योगेंद्र यांची लढत असली तरी ती खरं तर शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी असणार आहे आणि म्हणून पहिल्या दिवशीच 5 सभांचा हा धडाका असेल। कोल्हापूर महत्वाचं आहे, कारण कोल्हापूरमधून पश्चिम महाराष्ट्राचं नेरेटिव्ह पुढ्यापाठोपाठ सेट होत असतं आणि त्या ठिकाणी महायुतीची संयुक्त सभा आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
हे आज कोल्हापुरात असतील. साधारणपणे 4 वाजता तिथून महायुतीच्या सभेचा बिगुल वाजला जाईल. काल आपल्याला माहिती आहे की ठाण्यातनं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसंदर्भात बरेच नवे मुद्दे मांडलेले आहेत. महाविकास आघाडीबद्दल पण ते बोललेत. त्यामुळे तशी कालपासूनच महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली असली तरी जे 2 महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक आहेत त्यांच्या संयुक्त सभेतली पहिली सभा ही आज कोल्हापुरात होतीये. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे कोकणात जातील आणि कोकणात शिवसेनेचं अस्तित्व फार महत्वाचं आहे. कारण तळ कोकणातल्या 3, मधल्या रत्नागिरीतल्या 5 आणि मग पुढच्या रायगडमधल्या 6-7 जागा इथून शिवसेनेबद्दलचं नेरेटिव्ह सेट होईल. साताऱ्यामध्ये 5-6 सभा आहेत मुख्यमंत्र्याचं स्वतःचं ते गाव आहे, मूळ गाव त्यांचं साताऱ्यात आहे. पुण्यामध्ये सुद्धा छोट्या मोठ्या सभा होणार आहेत. एकूण काय की 70 विधानसभा मतदारसंघ ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत तिथे कुठल्या राजकीय पक्षाला सर्वाधिक यश मिळतं, काय मुद्दे येतात, त्याच्यावरती काउंटर काय केलं जातं, शरद पवार कशा पद्धतीची रणनीती आखतायत, त्याची पहिली झलक खऱ्या अर्थाने आज आपल्याला पाहायला मिळेल. पण त्याच्याही आधी सौरभ प्रचार काही थांबलेला नव्हता. तो व्हॉट्सअपवरून सुरू होता, तो मेसेजमधनं सुरू होता, तो मुलाखतीतनं सुरू होता. आपण एवढंच म्हणू की अधिकृतपणे ज्याला आपण बिगुल वाजणं म्हणतो तशा अर्थाचा बिगुल आज वाजणार आहे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरात. निश्चितच. प्रांजल, तुमच्याकडे येतो मी. नाशिकहून आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी जोडले गेलेत. प्रांजल, उत्तर महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती, आज कोणाचं बिगुल वाजणार? सौरभ, आपण जर बघितलं तर कालच्या माघारीच्या दिवसानंतर आता खरंच चित्र हे स्पष्ट झालेलं आहे. प्रमुख लढती कशा असणार, कोण आमने सामने असणार हे आता समोर आलेलं आहेत. आणि आपण जर बघितलं तर फक्त एकट्या नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 15 मतदारसंघामध्ये तब्बल 200 उमेदवार हे रिंगणात आहेत. त्यामुळे एकंदरीतच यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की यंदाच्या निवडणुका या कशा प्रकारे असणार आहेत. यासोबतच आपण गेल्या काही महिन्यांपासून जर बघितलं तर राजकारणाची पातळी देखील कुठेतरी घसरत चालली का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण एकमेकांना आरोप प्रत्यारोप करताना देखील अनेक नेते मंडळींची जीभ देखील घसरते. आणि आजपासून आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळीला सुरुवात होणार आहे, सभांचा धडाका होणार आहे. आणि त्यामुळे आता या भाषणांमध्ये आता काय काय खरं तर कानी पडतायत, काय काय ऐकायला पडतायत हे याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण जर सभांचा किंवा प्रचाराचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जसं एकीकडे बारामतीला आता राऊत सरांनी सांगितलं की शरद पवारांच्या सभा आहेत, बैठका आहेत, तसं त्याच प्रकारे आता रोहित पवार खरं तर जळगाव जिल्हा आज पूर्णतः पिंजून हे काढणार आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या 4 सभा हे होणार आहेत. यासोबतच धुळ्यामध्ये देखील आज म्हणजे एकीकडे छत्रपती संभाजीनगरला अकबर ओवेसी असणार आहे तर दुसरीकडे धुळ्यामध्ये असदुद्दीन ओवेसी हे खरं तर दिवसभर बैठका घेणार आहेत आणि सायंकाळी त्यांची सभा देखील होणार आहेत. यासोबतच आपण नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये देखील मंत्री छगन भुजबळ हे सायंकाळी 5 वाजता कोटमगाव मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ हे फोडणार आहेत आणि तिथून त्यांच्या प्रचाराला सुरुवातही होणार आहेत. यासोबतच त्यांच्याच विरोधात उभे असलेले माणिकराव शिंदे हे देखील आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. तसेच मंत्री दादा भुसे जे मालेगाव बाह्यमधून खरं तर निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेले आहेत ते देखील आज आपला प्रचाराला सुरुवात करणार आहेत, प्रचाराचा नारळ ते फोडणार आहेत. तसेच चांदवडमध्ये जिथे 2 भाऊ खरं तर आमने सामने आलेले आहेत, भाजपचे बंडखोर असलेले केदा आहेर हे देखील आज केंद्रीय माता मंदिरामध्ये प्रचाराला आपली सुरुवाती करणार आहेत. तिथे ते सभा देखील घेणार आहेत. एक प्रकारे जर आपण जर भेटलं तर आजपासून खऱ्या अर्थाने कुठेतरी आता या प्रचाराच्या सभांचा धडाका जो आहे तो सुरू होणार आहे. निश्चितच प्रांजल, 3 ठिकाणून आपले प्रतिनिधी जोडले गेले होते. छत्रपती संभाजीनगरहून मोहसिन शेख त्यांनी मराठवाड्याची स्थिती सांगितली, पुण्याहून राहुल कुलकर्णी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आज नेमक्या कोणाच्या सभांचा धडाका ते सांगितला आणि नाशिकमधनं प्रांजल कुलकर्णींनी उत्तर महाराष्ट्राबद्दल माहिती दिली. तिघांचेही मनपूर्वक धन्यवाद.